नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी शीतल आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे लेट्स गो शीतल. तर सुरुवातीला हे नाव टाकताना म्हणजे खूप वेळा आपण बदलतो की काय टाकू म्हणून, किंवा कुठल्याही ब्रँड नेम द्यायचं असेल किंवा काही असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीला नाव द्यायचं असेल तर खूप विचार करतो. तसंच मी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटलाही बऱ्याचदा नाव बदलले. हे नाव मला परफेक्ट वाटलं की आता तू चालत राहा, चुका घडणार आहेत, फक्त तुला माहिती आहे ना, तू मनापासून प्रयत्न करतेस, तर मग त्या चुकांमधून शिकशील. त्यामुळे आता कुठला असा बदल नको. ज्या काही गोष्टींमध्ये करायचं आहे तो सुरुवातीच्या काळात नक्की कर, ज्यामुळे तुला पुढे चालून अडचणी येणार नाही. तेच आज या संध्याकाळी शिकायचं होतं आणि समजवायचंही होतं स्वतःला की चुका होणार आहेत, कुणी मान्य करेल नाही मान्य करणार, पण मला माझ्या कामावर आणि माझ्याकडून होणाऱ्या चुकांवर अभ्यास करायचा आहे आणि त्यातून शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून लेट्स गो शीतल. आज शनिवार आहे, आज 8 नोव्हेंबर आणि ही 2025 8 नोव्हेंबरची संध्याकाळ आहे. 1 वर्ष होऊन गेलं तैवानमध्ये येऊन, ऑगस्टमध्येच. लांब तिकडून बघणाऱ्यांना किंवा आपल्याला जे ओळखतात त्यांना असं वाटतं की अरे वा, किती छान ना, नवीन ठिकाणी जायला मिळालं. किंवा साहजिक आहे, नवीन अपॉर्च्युनिटी मिळते, नवीन जग असतं, नवीन लोक असतात, नवीन कल्चर असतं, संस्कृती, भाषा, बोलीचाली, जीवनशैली, दैनंदिन जीवन. असं बघायला गेलं तर या सगळ्या शब्दांचे अर्थ सारखेच होतात, पण तरी मन मानत नसतं. कारण आपल्या मन आणि बुद्धीला ज्या गोष्टींच्या सवयी असतात तर ते थोड्याशा बाजूला सारून हे नवीन स्वीकारणं किती अवघड असतं. तर तो हा मधला गेलेला म्हणजे हा टाईम सांगतो की मधल्या टाईमात ज्या गोष्टी घडल्या किंवा आताही ज्या गोष्टी घडून येत आहेत, तर काही गोष्टी घडून येण्याचा हेतू मी हा समजते की मला मागचं काहीतरी कदाचित सोडायचं असावं आणि नवीन स्वीकारण्यासाठी ते घडून येत असावं. हे मला ह्या काही इमोशनल डाऊनफॉल येतात, त्याच्यातून शिकायला मिळत आहे. तर मी हा विचार करते की हे नवीन शिकण्यासाठी काही गोष्टी घडतात तुमच्या आयुष्यात आणि ते समजायला वेळ लागतो की हे असं का होतं आहे. तर ही सुरुवात असते नवीन काहीतरी स्वीकारण्याची आणि नाविन्यता तुमच्या जीवनात आणण्याची. आणि हे टप्पे असतात, म्हणजे हे आयुष्याचे पडाव. काही नाही, एवढे मोठी नाही झाले, कुठेतरी वाचलेलं आहे आणि तेच येतं आहे समोर, तर ते सांगते. त्यामुळे आता 4 मिनटं झालेत आणि मावळतीचा सूर्य दिसतो आहे, जो समोरच्या डोंगराच्या पलीकडे जातो आहे आता मला बाय करत, आणि तो आपल्याकडे येतो आहे, जे की आपल्याकडे वाजले असतील दुपारचे 2:30 किंवा 3 असा एक वेळ झाला असेल आता. कारण इथे झालेले आहेत आत्ता 5 वाजलेले आहे आणि आपल्याकडे वाजले असतील 3:30. तर असा हा संध्याकाळचा सूर्य आहे.
प्रयत्न तर असतोच रोज नवीन काहीतरी शिकण्याचा, आणि शिकलो जरी आपण तर ती गोष्ट इम्प्लिमेंट किंवा अप्लाय किंवा त्या गोष्टीला आपल्या जीवनात आणण्यासाठी वेळ लागतो. जसं की आपण अ आ इ ई शिकलो, पण व्यवस्थित बोलायला तर मोठे झाल्यावरच शिकलो. तसं आहे. तर जाय जियान, चियान दियान. जिनतियन म्हणजे आज, मिनतियन म्हणजे उद्या, जोतियन म्हणजे काल. शिष्य धन्यवाद सगळ्यांचे. व्हिडिओ बघा, आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असाच तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असू द्या सोबत पुढे जाण्यासाठी. आणि आजच्या या मावळत्या दिनकराला आपण बाय करू की उद्या पुन्हा नवीन दिवस घेऊन ये आणि नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन संधी घेऊन ये. छान कोणाला तरी हसवण्याचीही संधी दे आणि कोणाला तरी जगण्याची प्रेरणा देण्याचीही संधी दे, माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या अनुभवातून. थँक्यू.